नमस्कार प्रिय भक्तांनो, आपलं मनापासून स्वागत आहे स्वामी समर्थ सेवा भक्ती परिवारात, जिथे प्रत्येक दिवस सुरू होतो भक्तीच्या अनुभूतीने आणि संपतो स्वामींच्या आशीर्वादाने. चला तर आजची दिव्य कथा ऐकूया आणि स्वामींच्या चरणी मन अर्पण करूया. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार स्वामी भक्तानो. माझ्या मुला, तुझ्यापासून आतापर्यंत लपून ठेवलेले सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे. आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको, कारण या संदेशांमध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि तुझा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि कमेंट मध्ये देव महान आहे असे टाईप कर. भाग्यवंत ठरशील. तुमच्या आयुष्यातील ते लोक जे तुमचे असल्याचा आनंद तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज मी तुम्हाला या संदेशामध्ये अशा लोकांबद्दल सांगणार आहे. त्यामुळे माझा हा संदेश मध्ये सोडू नका. माझ्या मुला, तुझ्या आयुष्यात जितक्या लोकांवर विश्वास ठेवू शकलास तितक्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणाम ही तुला माहित आहे. ती तुमचीच माणसे आहेत, ज्यांना तुम्ही तुमच्या जीवापेक्षा जास्त मानले. अशा लोकांनी वेळ आल्यावर तुमचा नेहमीच विश्वासघात केला आहे. आज मी तुम्हाला आयुष्यातील एक कडू सत्य सांगणार आहे, जे तुम्ही या आधी कधीच ऐकले नसेल. हे सत्य जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण जोपर्यंत तुम्ही या सत्यापासून अज्ञात राहाल तोपर्यंत तुमचे जीवन अंधारात राहील. माझ्या मुला, तू तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केलीस आणि त्यावेळी ज्यांना गरज होती त्यांना तू मदत केलीस. पण आज जेव्हा तुला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे तेव्हा ते तुमच्या पासून दूर त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहेत. त्यांना तुमच्या सोबत काय होत आहे याच्याशी काहीही घेणे देणे नाही. सहमत असाल तर होय, बरोबर आहे असे टाईप करा आणि तुमची सहमती मला दर्शवा. माझ्या मुला, शत्रूपेक्षाही जास्त आजच्या कलियुगात मित्र तुझ्यासाठी वाईट गोष्टी करतो, जे कदाचित तुमचा शत्रू करणार नाही. आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला तुमचा हेवा वाटतो. माझ्या मुला, आता खरी मैत्री आणि तुझे खरी माणसं फक्त नावापुरती उरली आहे. अशी माणसं तुला फार कमी भेटतील, जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील. आता मी तुम्हाला जे सांगतोय त्याशिवाय तुम्ही काही केले असेल तरच तुम्हाला ती गोष्ट करायची आहे जी मी तुम्हाला आज सांगत आहे. जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा फसवणुकीचा सामना करावा लागेल ज्याचा तुम्ही आज सामना करत आहात. तुला आता स्वतःला बदलावं लागेल. जशी दुनिया तसं तुला वागावं लागेल. जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवले तर हे कलियुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नेहमीच तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असे काही घडावे अशी माझी इच्छा नाही, कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात. आजच्या नंतर कितीही प्रेम केले तरीही तुम्ही मदत करायला का विसरत नाही. पण ज्यांनी तुमची नेहमी फसवणूक केली आहे त्यांना तुम्ही मदत करू नका. म्हणून माझ्या मुलांनो, आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल. ते तुम्हाला त्यांच्या शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले आणि त्यांना मदत केली तर ते तुम्हाला पुन्हा फसवतील आणि तुम्हाला एकटे सोडतील. म्हणून माझ्या मुलांनो,
आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल. माझ्या मुला, आता स्वतःसाठी ध्येय निश्चित करा, जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील. आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता, जे हे लोक मिळूनही साध्य करू शकत नाही. तुम्हाला स्वतःला इतके मजबूत बनवायचे आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानावरही सहज मात करू शकाल. माझ्या मुला, जसा दिवा खोलीत पसरलेला अंधार त्याच्या प्रकाशाने दूर करतो, त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुझ्या कष्टाने दूर करायचा आहे, जो तुला तुझ्याच फसवणुकीमुळे मिळाला आहे. माझ्या मुला, लोक नेहमीच तुला खाली आणण्याचा प्रयत्न करतील, पण आता तुला फक्त तुझ्याबद्दल विचार करायचा आहे आणि कोणाच्याही हाती न लागता स्वतःला नवीन उंचीवर घेऊन जा. लक्षात ठेवा, तुमची कृती ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही केलेल्या कृतीनुसार तुम्हाला फळ मिळेल. म्हणून माझ्या मुला, चांगले कर्म करून तू प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतोस. हे तुला दाखवून द्यायचे आहे, ज्यात दुसरे कोणीही करू शकत नाही. आजपर्यंत अपूर्ण राहिलेल्या तुझ्या सर्व अपूर्ण इच्छा माझ्या आशीर्वादाने पूर्ण होतील बाळा. तुझी आयुष्य सदैव आनंदात जावो, असा मी तुला आशीर्वाद देतो. आता तुमच्या आयुष्यात हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला सर्व काही एकट्यानेच करायचे आहे. ज्या व्यक्तीमध्ये सर्व काही एकट्याने करण्याची हिम्मत आहे, तो कधीही कुणाचा गुलाम बनत नाही किंवा इतर लोकांकडून त्याची फसवणूक होत नाही. माझ्या मुला, तुझ्या सोबत जे व्हायला हवं होतं ते झालं. आता त्या गोष्टी विसरून नवीन आयुष्याला सुरुवात कर आणि नव्या सुरुवातीत फक्त तुझ्यावर लक्ष केंद्रित कर. विश्वास ठेवा की तुमचा विश्वास तुम्हाला शक्ती देईल. दुसऱ्यांच्या गोष्टीत अडकण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा की या जगात कोणीही कुणाच नाही. हे जग फक्त स्वार्थी आहे, जे अर्थासाठी तुमच्याकडे येतो आणि जेव्हा तुम्हाला या जगात काही अर्थ नसतो तेव्हा ते तुम्हाला सोडून जातो. तेव्हा माझ्या मुला, आता कोणावरही विश्वास ठेवू नकोस, कारण या जगात प्रत्येक जण आपापल्या परीने तुझ्याकडे येईल. तुम्हाला ज्या दुनियात सामोरे जावे लागले ते तुम्हाला आधीच मिळाले आहे. तुमचा स्वतःचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. आजचा माझा हा मेसेज वेगळा होता, कारण तुमच्या आयुष्यातल्या तर लोकांपासून सावध राहायचं होतं, जे तुमच्या आजूबाजूला जणू तुमचेच आहे आणि वेळ आल्यावर तुमचा विश्वासघात करतात. हे मला तुला सांगायचे होते आणि तुला सावध करायचे होते. तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात. तुम्ही माझ्या आशीर्वादासाठी पात्र आहात. मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते सर्व सुख देणार आहे, ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश, विपुलता आणि चांगले आरोग्य देईन. तुम्हाला फक्त तुमच्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. तुम्ही जीवन बदलणाऱ्या मोठ्या यशाच्या उंबरठ्यावर आहात. लवकरच तुम्ही अमर्याद संपत्ती, चांगले आरोग्य आणि समृद्धी अनुभवण्यास सुरुवात कराल. पैसा तुमच्याकडे सहज येईल आणि तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्ती तुमच्याकडे असेल. हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि कमेंट मध्ये 333 टाईप करा. देव आज तुम्हाला म्हणत आहे, मला माहित आहे की तुम्हाला तुमच्या पैशाची, आरोग्याची किंवा कुटुंबाची काळजी वाटेल, पण लक्षात ठेवा,
मी नेहमी तुमच्या बाजूने काम करत आहे. मी तुम्हाला शांती, उपचार आणि विजय देईल. तुमचे पुढील 3 दिवस आश्चर्यकारक आशीर्वादाने जीवन बदलणारे, चमत्कार आणि यशाने भरलेले असतील. तुमचे पुढील आशीर्वाद अनपेक्षित असतील. तो प्रार्थना करत असताना मी ऐकत होतो. खूप लवकर माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आलिंगन दिले जाईल. देव म्हणतो, मी तुम्हाला खूप प्रेम, शांती आणि चमत्कार पाठवत आहे. त्यांना स्वीकारण्यासाठी तुमचे हात उघडा आणि ते तुम्हाला आशा, आनंद आणि अटल विश्वासाने भरून द्या. तुमच्या आयुष्यात घडणारे चमत्कार तुम्हाला विश्वासाची अतुलनीय शक्ती आणि माझे तुमच्यावर असलेले अपार प्रेम दाखवू दे. अभिनंदन, मी तुझा देव आहे. तुझा रोग बरा करणार आहे. ते दरवाजे उघडतो आणि तुझा मार्ग मोकळा करतो. मी तुमचा प्रभाता, तुमचा रक्षक आहे. तुमचे जीवन, भविष्य आणि कुटुंब माझ्या हातात आहे. माझे प्रेम तुम्हाला व्यापते आणि आज तुम्ही माझी उपस्थिती वास्तविक आणि शक्तिशाली मार्गाने अनुभवू शकता. मी तुमच्याशी बोलण्याची तुमची वाट पाहत होतो आणि तुम्ही नम्र आणि कृतज्ञ अंतःकरणाने ऐकण्यासाठी तयार आहात. ते शब्द स्वीकारा, त्याची काळजी घ्या. त्यांना तुमचे मन भरू द्या आणि ज्यामुळे तुम्हाला आधी त्रास झाला त्याकडे लक्ष द्या. आज आत्मविश्वासाने चला. जरी तुम्ही मला तुमच्या डोळ्याने पाहू शकत नसले तरी तुम्ही मला अनुभवू शकता, माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मी जे चमत्कार करू शकतो त्यावर विश्वास ठेवू शकता. मला तुझा हात दे आणि मला धीराने आणि हळुवारपणे प्रेमाच्या मार्गावर मार्गदर्शन करू दे. जे ते माझे इच्छा राज्य करते. देवावर विश्वास ठेवा आणि आश्चर्यकारक गोष्टी तुमच्या वाटेला येतील. तो आराम आणि आनंद आणण्यासाठी तयार आहे. आपण एक प्रिय मूल आहात. पुढच्या आश्चर्यकारक प्रवासासाठी सज्ज व्हा. मोठ्याने ओरडून सांगा, कारण तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूत आर्थिक, मानसिक, आध्यात्मिक, भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या मोठा विजय मिळवाल. विश्वास हा कठीण काळात देवाची स्तुती करण्यासारखा आहे. कमी गुणांवर त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखा आहे आणि पुढचा मार्ग अस्पष्ट असताना देखील त्याचे अनुसरण करणे आहे. काहीतरी आश्चर्यकारक करण्यासाठी तयार करा, कारण उपचार आणि जीर्णद्वारे त्याच्या मार्गावर आहे. तुमचे उत्पादन आणि समृद्धीचे सर्वोत्तम दिवस आता जवळ आले आहेत. देव आज तुम्हाला म्हणत आहे, प्रिय बाळांनो, तुमच्या येणाऱ्या जीवनामध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी आहे. पुढील 30 मिनिटे महत्वाची आहे. आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेवा. माझ्या बाळांनो, मी तुम्हाला एक खास कारणासाठी भेटण्यास आलो आहे. यामध्ये मी तुम्हाला जीवनात यश कसे मिळवायचे ते सांगणार आहे. माझा हा संदेश लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका. तुमचा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. भाग्यवंत ठराल. मी या विश्वाचा निर्माता आहे. माझ्याद्वारेच या जगात मानवाचा जन्म झाला आहे. जो मनुष्य या जगात जन्माला येतो त्याच्याशी ग्रह, नक्षत्र, दोष, गुण इत्यादींचा संबंध असतो. पण जो कोणी पृथ्वीवर येतो तो या गोष्टी समजून घेण्यास असमर्थ असतो आणि म्हणूनच त्याला जीवनात त्रास, दुःख आणि अडचणी येतात. माझ्या मुला, जेव्हाही तुला निराश आणि दुःखी वाटेल तेव्हा तुझे मन शांत कर आणि माझे ध्यान कर. जेव्हा तू तुझ्या मनात माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्यासाठी नक्कीच धावून येईल. म्हणून माझ्या मुलाला, जेव्हा तुला अडचण आणि निराशा येते
तेव्हा घाबरू नकोस, फक्त असा विचार कर की तुमचा देव तुमच्या पाठीशी आहे आणि बाकी सर्व माझ्यावर सोड. मी तुझे काहीही वाईट होऊ देणार नाही. तू सध्या ज्या परिस्थितीत आहेस त्या परिस्थितीत तू फक्त एवढाच विचार करत आहेस की माझ्यासोबत खूप वाईट गोष्टी घडत आहे, मी चुकीच्या वाटेवर चालत आहे, पुढे भविष्य नाही. पण माझ्या मुला, तू सध्या जे काही विचार करत आहेस ते पूर्णपणे चुकीचे आहे. तू स्वतःला असम वाटून घेऊ नकोस. तुम्ही ज्या मार्गावर आहात त्या मार्गावर डगमगता चालू ठेवा, कारण तुम्ही निवडलेला मार्ग अगदी योग्य आहे. मी तिथे असताना पुन्हा पुन्हा असा विचार का करतोस, पुन्हा पुन्हा मनात सारखं का आणता, मी तुमच्या पाठीशी नाही, असे चुकीचे विचार तुमच्या मनात का वारंवार आणता बाळा? तू माझी एवढी पूजा केलीस, मग तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास नाही का? तुला हे चांगलं माहित आहे की तू काही वेळा चुकलास, त्यावेळी तुझी चूक माफ करून मी तुला साथ दिली आहे. पण माझ्या बाळा, आज तू माझ्यावरचा विश्वास गमावून बसला आहेस. जर तुमचा विश्वास नसेल तर तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात कशी करणार? मी तुमच्या कल्याणासाठी सदैव तत्पर आहे. तुमचा विश्वास असल्यास माझा दैवी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश 3 लोकांना शेअर करा. भाग्यवंत ठराल. माझ्या मुलाला काही त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतो. जेव्हा जेव्हा तू माझ्या दाखवलेल्या मार्गावर चालला आहेस, तुझ्या जीवनात नेहमीच आनंद आला आहे. मग आज काय झाले की तुझ्या देवावरचा विश्वास राहिला नाही? तू देवाची भक्ती का कमी केलीस? तू मला कुठलीही अडचण येत असेल तर मला तुमच्या मनात आठवण करून सांगा, तरच मी तुम्हाला मदत करेन आणि तुम्हाला तेच देईन जे तुमच्यासाठी योग्य आहे. भविष्यात तुम्हाला आनंद मिळेल. ज्या गोष्टींनी तुम्हाला पुढे जाऊन त्रास होणार असेल त्या गोष्टी मी तुम्हाला कधीही देणार नाही, कारण मला माझ्या सर्व बालकांना सुखात पाहायचे आहे. जर तुम्ही लक्ष दिले आणि माझे स्मरण केले तर मी तुम्हाला वचन देतो, तुमच्या सर्व अडचणी मी संपवेन. व सर्वात आधी तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास असायला पाहिजे. विश्वासाशिवाय कोणतेही काम करणे अवघड आहे. तुम्ही ठेवलेल्या श्रद्धेतून मला शक्ती मिळते, कारण माझी शक्ती माझ्या भक्तांकडूनच येते. माझे भक्तांवर खूप प्रेम आहे. मी त्यांच्यासाठी सर्व काही करतो जे त्यांना हवे आहे. म्हणून माझ्या मुलांमध्ये सर्वप्रथम विश्वास वाढवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण या जगात श्रद्धेपेक्षा मोठी कोणतीही शक्ती नाही. जर मुंगी सुद्धा विश्वासाने भरलेली असेल तर ती स्वतःच्या वजनाच्या 10 पट वजन घेऊन चालू शकते. त्यामुळे तुमचा माझ्यावर विश्वास असायला हवा की तुमच्या जीवनात कितीही संकटे आली तरी त्या संकटांशी लढण्यासाठी तुमचा देव तुम्हाला 100 पट अधिक शक्ती देईल. जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुमच्या आयुष्यात जे काही प्रश्न चालू आहेत ते आपोआप सुटू लागतील. माझ्या मुलांनो, खरं मनाने केलेली भक्ती माझ्यापर्यंत पोहोचते आणि ह्या मनाने आणि भावनाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतः माझ्यावर विश्वास ठेवता तेव्हा हे शक्य आहे. माझ्या मुलांनो, ह्या मनाने केलेली भक्ती माझ्यापर्यंत पोहोचते आणि ह्या मनाने आणि भावनाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच मी नेहमी माझ्या भक्तांना त्यांच्या भावना शुद्ध आणि सत्य ठेवायला सांगतो. शुद्ध आणि ख्या मनाने केलेली भक्ती लवकरच माझ्यापर्यंत पोहोचते आणि मी त्या भक्तांना वैयक्तिक दर्शन देतो. म्हणून तुम्ही माझी ख्या मनाने
आणि आनंदाने पूजा करा. तुमचे सर्व वाईट करणे आपोआप दूर होतील. माझ्या मुला, तू तुझ्या आयुष्यात पुढे जावे म्हणून मी तुला या सर्व गोष्टी सांगण्यासाठी आलो आहे. आता तू पूर्वीसारखी माझी पूजा करू लाग. जर तुम्ही माझे खरे मनाने स्मरण केले तर मी तुम्हाला लवकरच दर्शन देईन. मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की मला संतुष्ट करणे खूप सोपे आहे. फक्त तुमच्या भावना ख्या असाव्यात. मला आशा आहे यापुढे मला तुझ्यामध्ये खरा भाव दिसून येईल. माझ्या बाळा, मी देव आज तुझ्या दुःखाचा अंत करण्यासाठी तुझ्याकडे आलो आहे. तेव्हा माझ्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे तुमच्या फायद्याचे आहे. माझा संदेश देखील खास आहे, कारण मी तुम्हाला त्या गोष्टी सांगेन ज्या तुमच्यासाठी अनिर्वाही आहेत. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या कृतीसाठी अधिक काम करावे लागेल आणि कोणत्या कृती करू नये हे तुम्हाला माहित पडेल. तुमचा देवावर विश्वास असल्यास देव महान आहे असे टाईप करा आणि आपला हा संदेश लाईक करा. भाग्यवंत ठराल. माझ्या बाळा, आज मी तुला तुझ्या जीवनाचे ते सत्य सांगणार आहे. जे सत्य जाणून घेणे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या देवाला निराश केलं असेल तर लक्षात ठेवा, माझी वाईट नजर तुमचे जीवन अंधारात नेऊ शकते आणि हे फक्त त्यांच्यासोबत घडते जे चुकीचे मार्ग निवडतात आणि त्यावर चालतात. माझ्या मुला, तू नेहमी आनंदाच्या शोधात असतोस, पण आनंद तुझ्या हातात असतो जर तुम्ही स्वतः तुमच्या अंतरात्म्यापासून ते बघितले तर तुम्हाला जो आनंद पाहायचा आहे तो दिसेल. पण तो आनंद मिळण्यासाठी तुम्ही केलेल्या कृतीत बदल करणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्यासाठी काय बरोबर आणि काय अयोग्य हे तुम्हाला माहित आहे, तरीही तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवू शकत नाही, कारण तुमचे मन नेहमी चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी तयार असते आणि तुम्ही तुमच्या मनाच्या प्रभावाखाली पडता आणि अशा चुका करता ज्या तुम्ही करू नये, कारण तुमचे मन खूप चंचल आहे आणि ते नेहमी चुकीच्या मार्गाकडे जाते. तुम्ही केलेल्या कृतीचे फळ तुम्हाला मिळते. स्वतःचा विचार करा. जर तुमच्या कृती वाईट असतील तर तुमचे जीवन चांगले कसे होईल? तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैसा हवा आहे, तुम्हाला शांती हवी आहे आणि तुम्हाला आनंद देणारा सर्व आनंद हवा आहे. तुमच्या आयुष्यातील तुमचे ध्येय काय आहे हे तुम्हाला साध्य करायचे आहे. हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? ध्येय नसलेले जीवन हे त्या भटक्यासारखे आहे जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत राहते. जर तुमच्या जीवनात कोणतेही ध्येय नसेल तर तुम्ही कोठेही पोचू शकत नाही, कारण तुम्ही जे काही काम कराल ते ध्येय नसलेले असेल आणि जेव्हा हे पुन्हा पुन्हा घडते तेव्हा काही काळानंतर प्रत्येक नवीन कार्य तुम्हाला निरुपयोगी वाटेल आणि अशा प्रकारे तुम्ही आयुष्यभर भटकत राहाल ना. तुम्हाला योग्य प्रकारचा पैसा मिळवू शकणार आहे ना. तुम्हाला जो आनंद घ्यायचा आहे तो उपभोगता येणार नाही. म्हणून माझ्या मुलांनो, सर्वप्रथम तुमचे ध्येय तयार करा. माझे काम फक्त तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्याचे आहे. परंतु तुम्ही स्वतः जर चुकीच्या मार्गाने जाण्याचे ठरवले तर मी सुद्धा तुम्हाला थांबवू शकत नाही, कारण कर्म तुझे स्वतःचे आहेत आणि जर तू वाईट कर्म केलेस तर तुला माझ्याकडून शिक्षा होईल. म्हणून माझ्या बाळा, अजून वेळ आहे, सावध राहा. जर तुम्ही इतरांना त्रास देत असाल तर आजपासून हे करणे बंद करा, कारण मी न्यायाचा देव आहे जो वेळ आल्यावर प्रत्येकाला न्याय देतो. तुझ्या मागच्या जन्माच्या
काही चांगल्या कर्मामुळेच तू माझ्या शिक्षेपासून वाचला आहेस. नाहीतर आतापर्यंत तुला माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागले असते. तू माझी मूल आहेस आणि तुला योग्य मार्गावर आणणे हे माझे कर्तव्य आहे. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना कधी दुखावले असेल तर आजच त्यांची माफी मागा, कारण जो त्यांच्या आईवडिलांना रडवतो तो कधीही सुखी राहत नाही. आणि जितक्या लवकर तुम्हाला हे समजेल तितक्या लवकर तुमचे आयुष्य चांगले होईल. आईवडिलांचा आशीर्वाद माणसाचा वाईट काळही चांगल्या काळात बदलू शकतो आणि आईवडिलांचा आशीर्वाद चांगला काळही वाईट काळात बदलू शकतो. माझा राग फक्त त्यांच्यावर आहे जे त्यांचे काम चुकीचे करतात आणि इतरांचे नुकसान करतात. अशा लोकांना माझ्याकडून शिक्षा होऊ शकते. मी त्यांना कधीच माफ करणार नाही, म्हणून तुझे काम नीट कर. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते तेव्हा तो अनेकदा त्याच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, परंतु जेव्हा तो पूर्णपणे बरा होतो काही वेळाने तो तीच चूक पुन्हा करू लागतो ज्यामुळे तो पूर्वी आजारी पडला होता. आणि जेव्हा तो पुन्हा आजारी पडतो तेव्हा तो पुन्हा बर होण्यासाठी प्रार्थना करू लागतो, परंतु ही व्यक्ती विसरते की ती चूक वारंवार केल्याने त्याला प्रत्येक वेळी माफ होणार नाही. परंतु जेव्हा तो पुन्हा पुन्हा ती चूक करू लागतो त्याला नक्कीच शिक्षा होते. देव देखील एखाद्या व्यक्तीला जितक्या वेळा क्षमा करण्यास सक्षम आहे तितक्या वेळा क्षमा करतो. जेव्हा एखादी व्यक्ती खूप चुका करते तेव्हा त्याला शिक्षा करणे अनिवार्य आहे. भटकणाऱ्यांना मार्ग दाखविणे हे माझे काम आहे आणि मार्ग दाखवूनही जर कोणी त्या मार्गाचा अवलंब केला नाही तर त्याला माझा राग सहन करावा लागतो. जेव्हा तू तुझ्या दुःखापासून मुक्त होण्यासाठी माझ्याकडे येण्याचे बोलतोस तेव्हा मला एवढंच वाटतं की तुझ्या दुःखाचं मूळ तुलाच माहीत असेल, तर तुझं दुःख घेऊन माझ्याकडे येण्याची गरज नाही. पण तुला नेहमी वाटते की देव तुझे दुःख दूर करेल, पण माझ्या मुला तुझ्या कृतीमुळेच तुझे दुःख दूर होऊ शकते. तुमचे जीवन तुमचे आहे, ते चांगले किंवा वाईट बनवणे हा तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे. फक्त तुझ्या कर्मावर लक्ष केंद्रित कर, बाकी सर्व पाहायला मी येथे आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे प्रिय आत्मा, या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको. हा संदेश पूर्णपणे ऐक अशी देवाची आज्ञा आहे, कारण या संदेशांमध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे. हा संदेश तू स्वतः पाहत नाहीस, तर देवाने तुझ्यासमोर आणला आहे आणि देव तो तुझ्याकडून ऐकून घेत आहे. तर देवाची इच्छा मोडू नकोस. हे नेहमी लक्षात ठेवा, जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सर्व काही शक्य आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि तू ठीक होशील. माझी वेळ योग्य आहे आणि मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. मी गोष्टीची व्यवस्था करत आहे जेणेकरून तुम्हाला ते आशीर्वाद सहज मिळतील. मी तुम्हाला संयम आणि शांती देतो. हा संदेश पूर्ण पाहिल्यास ते आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही योग्य ठराल. तुमच्या स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आशीर्वाद घेण्यासाठी तयार असल्यास होय मी तयार आहे असे टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा. आज देव तुम्हाला सांगू इच्छित आहे, भावनांनी उत्तेजित झालेल्या परिस्थितीवर त्वरित प्रक्रिया देऊ नका. माझ्याशी बोलल्याशिवाय घाई करू नका किंवा मोठे निर्णय घेऊ नका. तुम्ही गैरसमजात अडकू नये किंवा बनावट मित्रांची व्यवहार करू नये असे मला वाटते. या संदेशाद्वारे मी पुष्टी करतो की मी तुम्हाला मदत करेल. धीर धरा आणि कर्ज जमा करणे टाळा. तुमच्याकडे ते पुरेसे आहे. तुमचे जीवन लवकरच उधळेल आणि
तुम्ही माझ्या कृपेचा आणि दयाळूपणाचा अनुभव घ्याल. मी साखळ्या तोडून शांतता, समृद्धी आणि चिंता किंवा कर्जापासून मुक्ती मिळवून देईल. इतरांना भुलवू नका. जोपर्यंत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता आणि प्रामाणिकपणे वागता, तोपर्यंत तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला कोणीही विरोध करू शकत नाही. लक्षात ठेवा, मी दररोज शेवटपर्यंत तुमच्या बरोबर आहे. माझ्या शब्दांमध्ये बरे करण्याची शक्ती आहे. माझे शब्दातील अलौकिक शक्ती तुम्हाला जीवन देऊ शकते आणि तुम्हाला उंच करू शकते. ते आता तुमच्यासाठी उपलब्ध आहे. विश्वास असल्यास, होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा. वेदनांची विचार घेऊन चालत राहण्याची गरज नाही. तुमच्या चुकांसाठी तुम्ही भयंकर परिणामांना पात्र आहात यावर तुमचा विश्वास नसावा. तुम्ही दुःखाच्या जगात राहता, पण हे जग मी आधीच जिंकलेले आहे, ज्याने तुला हे वचन दिले आहे. त्या पराक्रमी देवाचे तू मूल आहेस. प्रत्येक टप्प्यावर माझ्यावर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवा, तुम्हाला दुःखाच्या जगात विजय मिळेल. मी पाहतो की कधी कधी तुम्ही तासनतास रडण्यात घालवता का कळत नाही. तुझ्या दुःखाचे माझ्याकडे परत येण्याची तीव्र उत्कंठा कशामुळे आहे हे मी तुला सांगतो. तुझे हृदय मला चुकवत आहे. तुझा आत्मा माझ्यासाठी असू शकतो आणि तुझ्या संपूर्ण अस्तित्वाला माहित आहे की माझ्यापासून वेगळे झाले आहे. तू काहीही करू शकत नाही असे दिसते की जीवन निसटले आहे आणि आपण ज्याची वाट पाहत होतो ती शांतता आणि आनंद आपल्याला मिळालेला नाही. तुमचे प्रियजन दररोज अधिक दूर होत आहेत असे दिसते, परंतु मी येथे तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या शेजारी आशीर्वादाचा झरा आहे. तुमचा जीव आणि आत्मा शांत करतो, सर्व दुःख दूर करतो. या पाण्यातून पिया, दुःखाचे ते विचार धुवा आणि तुम्हाला पुन्हा कधीही तहान लागणार नाही. तुमच्या विश्वासाने चांगले परिणाम दिले आहे आणि माझे शब्द पुरेसे आहेत. आज मी तुला बरे केले आहे. तू माझ्यासाठी दार उघडले आणि मी तुझ्या घरात प्रवेश केला आहे. मी येथेच राहील. तुझ्या कुटुंबाला आशीर्वाद आणि संरक्षण देईन. तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त आज मला तुझ्यात थोडी उदास वाटते. मला तुझा निराश चेहरा दिसतो आणि मला जाणवले की तुझा प्रवास उत्साहाने सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला शक्तीची गरज आहे. आत्मविश्वासाने या प्रेरणा किंवा असे शिवाय तुमची दिवस जाण्याची गरज नाही. शेवटी मी तुझा पिता आहे आणि मी दूर स्थानावर नाही. मी येथे तुझ्या पाठीशी आहे. जी नेहमी होतो. मला तुझा हात दे आणि तुझ्या विचारांच्या वाटेवर चालूया. मला सांग की तुम्हाला कशाची भीती वाटते आणि तुम्हाला काय जगायचे नाही किंवा तुमच्या नशिबाचे अनुसरण करायचे नाही. जीवन कठीण असू शकते, परंतु मी तुला समजावतो आणि मी तुला चांगले ओळखतो. मला तुमचा हात द्या आणि मी तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगेल जेथे तुम्ही खूप प्रेमात होता, जेथे तुम्ही राजेशाही वस्त्रे परिधान केले होते आणि तुमचे नाव ओळखले जात होते, प्रशंसा केली जाते आणि त्या ठिकाणी तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक मिनिटाला रात्रंदिवस एक प्रेमळ नजर तुमच्यावर असते. किमुकल्या पक्षाप्रमाणे तुझा आत्मा तेथे पोहोचतो. सर्व शक्ती मनाचे मूल तुम्ही आहात. तुम्ही खरोखरच आहात. विसरू नका. तरी तुम्ही अडखळला तरीही विश्वातील सर्वात सुंदर ठिकाणी तुमचे स्वतःचे स्थान आहे. काहीही नाही आणि कोणीही तुम्हाला कधीही काढणार नाही. हे माझ्या हृदयात खोलवर आहे, जेथे तुझे संरक्षण आहे. तुला अयोग्य वाटत असलं तरी रोज सकाळी माझ्याशी बोलण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. तुमचं भूतकाळ काढून टाका. इथून तुला कोणीही बाहेर काढणार नाही.
काहीही तुला कधीच काढणार नाही आणि तुला माझ्या हृदयापासून कोणीही वेगळे करणार नाही. माझ्या लहान बाळा, तू माझ्यासाठी नेहमीच सारखाच राहशील. माझ्या प्रिय मुला, तू लढत हरला नाहीस. तुम्ही पुढे जात राहा आणि तुम्ही अजूनही उभे आहात, कारण मी तुम्हाला जे वचन दिले होते त्यावर तुम्ही विश्वास ठेवण्याचे निवडले आहे. हा विश्वास तुम्हाला विशेष शक्ती देतो की तुम्ही काहीही हरू शक नाही. हे शब्द लक्षात ठेवा आणि जेव्हा शत्रू तुम्हाला तुमचे स्वप्न सोडून देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रतिकार करत राहा, पण काळजी करू नका, ते काम करणार नाही. तू माझा आहेस आणि मी माझ्या मजबूत हाताने तुझे रक्षण करतो आणि माझ्या तेजस्वी तलवारीने तुझे रक्षण करतो. तुझा विजय नेहमी माझ्या शब्दातून होईल. माझ्या शक्तिशाली वचनाच्या आरशात स्वतःला पहा. तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे हे जाणून घे. सर्वात मोठी लढाई ही तुमच्या स्वतःच्या भावनांशी आहे, जी काही वेळ तुम्हाला गोंधळात टाकू शकते आणि तुम्हाला अशा गोष्टींचा विचार करायला लावू शकतात ज्या सत्य नाहीत. तुमच्या भावनांना तुम्हाला मार्गदर्शन करू देऊ नका, कारण तुम्ही ही पाहिलं असेल असं तुमच्या सोबत कित्येक वेळा झालं असेल. तुम्ही एखाद्या गोष्टीचं इतकं उगाच टेन्शन घेतात की नंतर काही वेळानंतर तुम्हाला स्वतःला वाटते की त्या गोष्टीला काहीच अर्थ नव्हतं. तुम्हाला कधी त्रास झाला त्याकडे लक्ष द्या. आज आत्मविश्वासाने चाला. जरी तुम्ही मला तुमच्या डोळ्याने पाहू शकत नसले तरी तुम्ही मला अनुभवू शकता, माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मी जे चमत्कार करू शकतो त्यावर विश्वास ठेवू शकता. मला तुझा हात दे आणि मला धीराने आणि हळूवारपणे प्रेमाच्या मार्गावर मार्गदर्शन करू द्या. जेथे माझी इच्छा राज्य करते, वादळे खाली येतात आणि माझा आवाज ऐकून समुद्र शांत होतो. तुम्ही संरक्षण आच्छादनाखाली चालता आणि तुमची शांतता आणि सुरक्षितता इतकी महान आहे की रात्रीचा आवाज तुम्हाला घाबरवत नाही. या जगाच्या गोंधळामुळे तुमचा मार्ग सुखरू देऊ नका. माझा हात कधीही सोडू नका किंवा तुमचे लक्ष विचलित करू नका. प्रत्येक दिवस लढत राहण्याची मौल्यवान संधी आहे. भूतकाळातील समस्या, निराशा आणि तक्रारी विसरून जा. त्यांना मनातून काढून टाका. आता माझी निघण्याची वेळ आली आहे. मी लवकरच परत येईल. तुम्हाला माझा नवा संदेश द्यायला तुम्ही आता फक्त स्वतःचा विचार करा, चांगले कर्म करा आणि माझे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हस्त खेळत ठेवू दे. ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना. तुम्हाला आजचा हा स्वामींचा संदेश कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद भक्तांनो. आणि व्हिडिओ 10 लोकांपर्यंत शेअर करा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपलं चॅनल स्वामी समर्थ सेवा भक्ती, भक्ती, प्रेरणा आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेच्या अनुभवांची अखंड साखळी आहे. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शली असेल तर एक प्रेमाने लाईक करा आणि ही भक्तीची साखळी तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. कारण श्रद्धा वाटली की कृपा अनेक पटीने वाढते. पुढील कथांमध्ये भेटूया अजून एका अद्भुत चमत्कारासोबत. तोपर्यंत लक्षात ठेवा, दुसऱ्या कुणाची चिंता नको,
मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय श्री स्वामी समर्थ.